हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. असं म्हणतात की दर 10 कोसावर भाषा बदलते, पण जेव्हा भाषा बदलते तेव्हा लोकसंस्कृतीसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येते. आणि याच लोकसंस्कृतीचे उपासक किंबहुना या लोकसंस्कृतीतनं आलेली लोककला अनेकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे 2 शिलेदार आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत. मराठी बाणाकार अशोक खांडे, नमस्कार. नमस्कार. आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश चंदनशिवे, नमस्कार. गणेश, जसं आपण पहिल्या भागाची सुरुवात गणाने केली होती, तसं नमन हे सुद्धा लोककलेमध्ये त्याला अतिशय महत्त्व आहे. पण आता चांगली बाजू अशी आहे की चित्रपटात सुद्धा आता याचा वापर करायला लागले. म्हणजे जो आपला विषय मागच्या भागात चालू होता की लोककला पुढे कशी जाईल, लोककला अनेकांपर्यंत कशी जाईल, तर चित्रपटांमधनं सुद्धा याचा वापर केलेला दिसतो. मला वाटतं तुझ्याकडे हा एक अनुभव आहे. नाही, निश्चित काय आहे की जसं पहिल्या भागामध्ये आम्ही बोललो की प्रोसिनियम आर्टच्या आतमध्ये मराठी बाणा येऊनसुद्धा लोककलेचा आत्मा हरवला नाही. आम्ही हिंदी चित्रपटातून गातो, मराठी चित्रपटातून गातो, पण मूळ बाज जो आहे लोकसंगीताचा त्या बाजाला कुठे धक्का लागत नाही. आणि म्हणून हृदयनाथ नावाचा सिनेमा आला होता जॉकी श्रॉफ आणि उर्मिला मातोंडकरचा. बरोबर. तर त्या सिनेमामध्ये शंकर महादेवनजी आणि मी आम्ही दोघांनी ते नमन गायलेलं आहे. बरं, वा, ऐकूयात आपण त्याला. नक्की नक्की. पयला नमन हो, पयला नमन, पयला नमन हो, पयला नमन. आम्ही करीतो कथन तुम्ही ऐका हो गुंजन. पयला नमन हो, पयला नमन. अरे हो, पहिलं नमन करून वंदन, इडा मांडून इडा देवाला, इडा गावाला, इडा पाटलाला, इडा मंडळीला. आम्ही करतो कथन तुम्ही ऐका हो गुणीजन. पयला नमन हो, पयला नमन, पयला नमन हो, पयला नमन. वा वा वा. म्हणजे तो बाज खरंच तू म्हणतोयस तसा जो होय. मूळ बाज आहे तो सोडला नाही. पण हा चित्रपट तुझ्याकडे आला कसा? मुळामध्ये मी गणराज आदिराज नावाचा अल्बम केला होता. बरं. तो गुलराज सिंगने केला. आणि त्यातमध्ये शंकरजी आणि मी गणेशाची जेवढी गाणी आहेत त्या गाण्यामध्ये मराठी पाठ जेवढा होता तो माझा होता आणि मी तिथे गायला लागलो. मग तिथून अच्छा व्हायचं आहे, वेगळं आहे काहीतरी. आता माझं असं आहे की गाणं शिकलेलो नसल्यामुळे ते क्लिकवर गाणं किंवा मीटरमध्ये गाणं हे मला अजूनही जमत नाही बऱ्यापैकी. बरं. पण करून घेतात. म्हणजे द फॉरेस्टमध्ये मी माझी पहिली एंट्री झाली हो. तर तौफिक कुरेशीजींनी माझ्याकडून फॉरेस्टमध्ये गाऊन घेतलं, हम्म. की ज्याच्यावरती आता परदेशामध्ये योगा होतो. हो ना, हो ना. आणि संधी चालून येते. तशीच संधी याची सुद्धा मला आली. पण असं आहे की बॉलिवूडमध्ये काम करताना खूप मजा येते, तशी मराठीतही मजा येते. परंतु त्या लोकांची काम करून घेण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. हां, म्हणजे माझी झाकीर हुसेनजींची कधी ओळख नाही आहे. बरं. पण मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटलो तर कसे आहात तुम्ही,
कसं चाललंय तुमचं, जॉब काय म्हणतो, गाणं काय म्हणतं तुमचं. म्हणजे आपल्या कंठामध्ये गाणं आहे, पण आपल्याकडे थोडंसं काय एक वेगळ्या पद्धतीने लोकांकडे बघण्याचा एक उद्देश असतो. बरोबर. आणि बॉलिवूडमधली ही जी माणसं आहेत ही खूप म्हणजे डाऊन टू अर्थ म्हणता येईल आणि तेवढीच मोठी माणसं म्हणता येईल. मग त्याच्यामध्ये शंकर महादेवन जे आहेत, हरिहरन आहे, त्यांच्याबरोबर काम करण्याचा योगायोग आला. AR रहमान बरोबर आला, वा, शिवामणीन बरोबर आला, झाकीर भाईन बरोबर आला, तौफिक भाईन बरोबर आला. या सगळ्या लोकांचं एकंदरीत वागणं जे आहे कलावंतांबरोबर, ज्युनियर जरी असलं तरी. आज मी आणि शंकरजी माय कंट्री माय म्युझिक नावाचा एक कॉन्सर्ट आम्ही करतो. बरं. तर आतापर्यंत त्यांनी मला बऱ्याच देशामध्ये फिरवलं. वा म्हणजे मॉरिशस, सिंगापूर, मस्कट, दोहा, दुबई, UK, वा. त्याच्यानंतर नॅशविल, त्यानंतर ट्रिनिटी, हॅडलबर्ग. म्हणजे मी त्या ठिकाणी माझा एक पेपर प्रेझेंट करायला गेलो होतो. अच्छा. तर तिथे मला त्यांनी ओळखलं की यू आर सिंगर ना. म्हटलं हा, बहुत अच्छा गाते हो. आणि मला त्या कॉन्सर्ट याच्यामध्ये कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही गाणी गायला लावली मराठी. क्या बात. वा वा. ही ताकद आहे. खरंच आहे. पण तुझं यशही तितकंच मोठं आहे. म्हणजे तुझी मेहनत आहे आणि त्या मेहनतीला शंकरजींनी दिलेली दाद आहे. ती महत्वाची आहे. कारण एका गायकाने, इतक्या दुसऱ्या प्रसिद्ध गायकाने दुसऱ्या गायकाला ही दाद देणं खरंच ही मोठी त्यांची कॉम्प्लिमेंट. माझी पहिली भेट अशीच झाली. हा. मी गेलो आणि गुलराज सिंगने मला बोलवलं. याला त्यांचं ऑडिओ बॅरेज नावाचा स्टुडिओ आहे जुहूला. मी गेलो, माझं गाणं डब केलं आणि मी निघून आलो. मी निघून आल्याच्या नंतर शंकरजी आले डब करण्यासाठी. ते म्हणे कोण गाय जरा सुनाव. तर ऐकलं त्यांनी. तर माझा थ्रो म्हणजे ते असे झाले, कोण बंदा आहे, कहा आहे. बोले अभी गा के गए, बुलालो. ओ वा. बोलवलं मला. परत आम्ही दोघांनी ते गायलं. क्या बात आहे. हां. वा. आणि मराठीच गातो मी, हिंदी चित्रपटांमध्येही, कारण मी मराठी भाषेचा उपासक आहे. बरोबर. आणि मराठी ही जगभर पोचली पाहिजे, क्या बात. तिला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला पाहिजे. खरंय. त्यासाठी आम्ही मराठीसाठी योगदान देतो. मी नम्रपणे लोकांना सांगतो की मी तुमच्याकडे गातो, पण आमच्या मराठीची तोडमोड तुम्ही करू नका. आणि हेच मी संजय लीला बन्साळींना सुद्धा बोललो होतो. बरोबर. म्हणून तो चित्रपट माझ्यापर्यंत आला. खरंय खरंय. त्याबद्दल पण आपण बोलूच. पण अशोकजी, तुम्ही चित्रपटासाठी गायलात का आणि काय अनुभव तुमच्याकडे आहे? चित्रपटात मी गायलो, भरपूर गायलो त्या काळामध्ये. म्हणजे महेश कोठारे यांचा चित्रपट होता, त्याच्यामध्ये मी आशाबाईंबरोबर डुएट गायलो. अरे वा. म्हणजे मी फोक माझा जॉनर आणि त्यांचा. त्याच्यानंतर अरे वाघ्या माझा वाघ्या, हे अनिल मोहिले, अशोक पत्की यांच्याबरोबर भरपूर मी कॅसेट्समध्ये जास्त गायलो, फोकच्या कॅसेटमध्ये. आणि चित्रपटात म्हणजे आता इथली गाणी, इथलं काही लोकसंगीत चित्रपटात नेता येतं आहे का, तर आमचाच चित्रपट होता जो हमाल ते धमाल. बरं. त्याच्यामध्ये मी आमच्या गावची ऐकलेली नेसले ग बाई, वा वा वा. ती जरा थोडी वेगळी होती, पण मी त्याला वेगळं हे देऊन ती सादर केली त्याच्यामध्ये. नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची, नेसले ग बाई चंद्रकळा ठिपक्याची, बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, शिळघाली करीत गोळा सौंगड्यांचा मेळा, प्रत्येकीला आडवून मिठी मारी आपल्या गळा, शिळघाली करीत गोळा सौंगड्यांचा मेळा, प्रत्येकीला आडवून मिठी मारी आपल्या गळा, सोड पदर माझा नारुली परक्याची, सोड पदर माझा नारुली परक्याची, बाई परक्याची, बाई परक्याची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, एका जनार्दनी गौडन हसली. एका जनार्दनी म्हणजे एकनाथांनी जेवढी भारुडं लिहिलेली आहेत त्याच्या शेवटी एका जनार्दनी, हे मुद्दाम लोकांना माहीत नसेल म्हणून सांगतोय, सगळ्यांना माहित आहे. हां, जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु होते. तेव्हा त्यांनी ते पे होमेज. एका जनार्दनी गौडन हसली,
तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची, तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या हरीची. वा, हे गाणं आम्ही हमाल ते धमाल चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे तिकडे देवळात भजन करत असतो. बरोबर. ते बुवा आणि बक्ष ते त्यावेळेला ते भजन पाहिजे होतं, तर त्यावेळेला ती गवळण, कारण कसं आहे गवळणीची गंमत आहे. म्हणजे भजनामध्ये बघा तुम्ही जर ओवी आहे, विराणी आहे, भारुड आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे अभंग आहेत. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. क्या बात. त्यावेळेला जिव्हाळा खऱ्या अर्थाने वाटतो तो. बरोबर. तसं त्या गवळणी ही म्हणजे उत्तर रंग जो भजनांचा म्हणतो ना आपण, साधारण उत्तर रात्र सुरू झाली की या गवळणी सुरू होतात. त्याच्यातून जी काय थोडंसं ज्याला म्हणतात शृंगारिक जे भाव आहेत ते त्याच्यातून येतात. आणि कृष्ण राधेच्या लीलांचं वर्णन करण्यासाठी त्या गवळणी करून त्यांनी ते एक आध्यात्मिक त्याला असा एक टच दिला आणि त्याच्यातून एक हे सगळं जे काय त्याला काहीतरी कारण दिलेलं आहे आणि त्याच्यातून काहीतरी परिणाम दिलेला आहे आणि त्याच्यातून एक अध्यात्म त्यांनी सांगितलेलं आहे, रूपक सांगितलेलं आहे. वा. तेव्हा ते चित्रपटात आम्ही घेतलं. ते चित्रपटात आता आशाबाईंबरोबरचं गाणं गायला म्हणजे गायचं म्हणजे आशाबाई स्वतः पाहिजे इकडे, त्यामुळे मी ते गाणं घेऊ शकत नाही. गोष्टी गाण्यांच्या. मला आठवतंय हा. आशाबाईंचं मोठेपण. हम्म. मला माहितीच नाही की मी आशाबाईंबरोबर गाणार आहे. अच्छा. महेश कोठारेने फोन करून सांगितलं फेमस स्टुडिओमध्ये या म्हणून. हम्म. मी गेलो बघतो तर आशाबाई. तर मला वाटलं त्यांचं गाणं आधी असेल माझं, म्हणजे मला त्यांच्याबरोबर गायचं आहे म्हटलं, माझ्या आधी पाय थरथरायला लागले. मग आशाबाई असा इकडे हेडफोन घालून मी बाजूला, तुम्ही घाबरलात का? म्हटलं नाही. आता नाहीच म्हणायचं ना कसं. नाही, ते म्हणाले गाण्यांकडे लक्ष द्या. आशाबाईंनी मला गाणं कसं लिहून घ्यायचं वा. ते सुद्धा स्वतःच्या अक्षरात त्यांनी लिहून दिलं मला. किती छान. ते वा. किती वर्ष माझ्याकडे ते असं उराशी जपून ठेवलेलं वा होतं. वा. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं गाणं संपल्यानंतर की आता हाय पिच मल्लेश पूर्वी होते, त्यांचा हाय पिच आवाज होता. हो. हाय पिच आवाजातले गायक कमी आहेत, तुम्ही जरा रियाज करा. अच्छा. ते काय आशाबाईंचं मी तेवढंसं मला घेतलं नाही, त्यामुळे मला वाटतं कारण कार्यक्रमाच्या धबड घ्यात. पण एक मोठा कलाकार छोट्या कलाकाराला कसा सांभाळून घेऊ शकतो किंवा घेतो, मला हे तिथे स्टुडिओमध्ये दिसलं. वा. मी त्यांचा ऋणी आहे, कायमचा ऋणी आहे. तेव्हा ही जी चित्रपट कॅसेट्स ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी गाणी आहेत ना, मी कॅसेटमध्ये मी जे काही संगीत दिलं ना त्याच्यामध्ये काही गोष्टी मी स्वतः तयार केल्या. बरोबर. काही गोष्टी मी जुनं लोकसंगीत होतं त्याला वेगळा नवीन वेगळा स्वरूपात. आयाम देऊन नवीन त्याला हे स्वरूपात. केलं. काही गोष्टींमधनं मॉरल काढलं, काही गोष्टींवरती सडेतोड टीका केली समाजावरती. पण पुढे ते कार्यक्रमाच्या नंतर आता जवळजवळ 11,000 प्रयोग आम्ही केले वा, वा. 87 पासून. हो. पुढे कार्यक्रमात इतके शो व्हायला लागले की 30 दिवसात 35 शो 50 शो असे व्हायला लागल्यामुळे ते गाणं मागे पडलं. पण मला असं वाटतं की लोकसंगीत आता तसं बघायला गेलं तर लोकसंगीत मराठी चित्रपटात भरपूर आहे. हो. मोठं जरा हाक तू जपून ग, विहिरीत धोका लपून ग, लपून ग जरा जपून ग. मग हे स्वतः बरोबर. आनंद घन म्हणजे लताबाईंनी याचं संगीत दिलं आहे. त्याच्यानंतर सांगते ऐकामधनं तमाशा आला, पण त्याचबरोबर चांगली चांगली गाणी आली. पुढे एक गाव 12 भानगडी. त्याच्यानंतर जैत्री जैत सारख्या चित्रपटातून लोकसंगीत त्या जे ठाकर वस्तीवरचं अगदी आदिवासी वाड्यातलं तांड्यावरचं जे काय लोकसंगीत तिथे आलं, किंवा देव पावलाय देव माझ्या मल्हारी, देवा तू धाव रे पाव रे मल्हारी, खंडोबा आला, विठ्ठल आला लोकसंगीतातून. चित्रपटात सगळी दैवता आली, सगळं लोकसंगीत सगळं आलेलं आहे. त्यामुळे मी तसं म्हणजे आता आमचे राम कदम वगैरे ही मंडळी जी आहेत ना, ती एकला जरान साजरा मोकळा चंद्रवाणी फुलला ग, राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग, या एकांताचा तुला इशारा कळला ग, लाज आडवी येते मला की जीव माझा भुलला ग, नको राणी नको लाजू लाज मधी नको भिजू,
इथं नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघत्यात. अस्सल ग्रामीण ठसका ज्याला आपण म्हणतो तो कुठेतरी तो सुद्धा आले. नाकात वाकडा नथीचा आकडा वै 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 नाकात वाकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा बंदोबस्त काग केला एवढा. आता गदी माडगुळकर हे स्वतः लोकजीवन जगलेले आहेत, गावातून आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे तो बाज त्यांनी इतका सुंदर या गाण्यातून मांडलेला खरं. आहे. असे बरेच प्रयत्न नाही नुसते, खरोखर लोकसंगीताला जिवंत ठेवण्याचं काम बरोबर हे चित्रपटसृष्टीने मराठी चित्रपटसृष्टीने नक्की केलंय. केलंय. आणि आता हिंदीमध्ये सुद्धा आहे. आपण म्हणतो. पण मी पुढच्या- NSSच्या पण- कॅम्पमधनं हां. NSSच्या कॅम्पमधनं लोकसंगीत कसं आहे त्याचं उदाहरण सांग. कॉलेजमध्ये असताना आमचा राष्ट्रीय सेवा योजना NSSच्या कॅम्पमधून आदिवासी भागात जात असे. तिथे ते बालू डान्स करायचे, म्हणजे त्याला बालू डान्स त्यांची स्पर्धा वगैरे आम्ही घेतली. त्याच्यामध्ये ती दोधानी वाडी जी होती ना, मोरावानी झुरू नको मनाची आढी सोड, मोरावानी झुरू नको मनाची आढी सोड, सारी दुनिया फिरून आलो नाही मिळे जोड, सारी दुनिया फिरून आलो नाही मिळे जोड. अरे मी विचार करतोय, दोधानी वाडीमध्ये आत्तापर्यंत माणूस गेलेला नाही, तिथे रेडिओ गेलेला नाही, तिथे एक खडतर पाऊल वाट आहे जी तिथे जाते, तिथले लोक कधी बाहेर आलेले नाहीत. मग हे दो हंसो का जोडा बिछड़ गयो रे गजब भयो रामा जुलम भयो रे. लोकसंगीत हे बरोबर. सगळं असं संपूर्ण देशाचं लोकसंगीताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक नाळ आहे. ती नाळ अशी आहे की त्या नाळेमध्ये असं आहे की त्याच्यातून लोकांना काहीतरी सांगायचं आहे, बरोबर, लोकांना शिकवायचं आहे, लोकांना घडवायचं आहे, लोकांना सुज्ञ करायचं आहे, लोकांना शहाणे करायचं आहे, लोकांना समजूतदार करायचं आहे, आणि या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची हार्मनी ही कायम ठेवायची. हे लोकसंगीत आणि लोककलांचं उद्देश आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे हा की लोकसंगीत आधी आणि नंतर शास्त्रीय संगीत. बरोबर. लोकसंगीत लवचिक आहे, हो, शास्त्रीय संगीत बंदिस्त बंदिस्त आहे. त्याला फ्रेम आहे. त्याला चौकट म्हणजे आहे. बरोबर आहे. 1843ला आधुनिक मराठी रंगभूमीचा उदय झाला. त्यावेळेला किर्लोस्कर असतील, भावे असतील, देवल असतील, ही लोक रात्रीला लावण्या बघायला जायचे बरोबर. आणि लावण्यांच्या चाली आपल्या पदांना लावायचे नाटकातल्या, संगीत हो. नाटकातल्या. असं बऱ्याचदा झालेलं आहे. असं बऱ्याच आहे ना, वेळा. बरेच. एक उदाहरण घेऊयात आपण. हा, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण करील जो हरण. हे संगीतपद सगळ्या लोकांना माहिती आहे. डोईवरी पाण्याचा घडा, डोईवरी पाण्याचा घडा, नको रे मारू खडा, वा, घागर माझी फुटली, हिरवा शालू पदर चोळी भिजली, हिरवा शालू पदर चोळी भिजली, डोईवरी पाण्याचा घडा. किंवा वा. दुल्लडी गळा पचलडी ग, दुल्लडी गळा पचलडी, बाई चोळीवर खडी चमके आईना, बाई चोळीवर खडी चमके आईना ग, कुण्या सावकाराची मैना ग, वद जाऊ वा, 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 वा. गोष्टी गाण्यांच्या. आता लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत असा वाद करण्याचं काय कारण नाही, कारण शेवटी हे 12 सुरांचं साम्राज्य आहे. बरोबर आहे. त्या 12 सुरांच्या बाहेर तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही, आणि 12 सुरांच्या आतमध्ये आपण अपूर्णच राहू. पण एकमेकांना पूरक असणं म्हणजे आता म्हणजे अगदी सिनेमातलं सांगायचं ठरलं तर रोशन बिशन ह्या संगीतकारांनी तिकडचं संगीत हे शास्त्रीय संगीताच्या माध्यमात केलंच. बसवलेलं हो, आहे. खरंच आहे. फोक संगीताला शास्त्रीय बास देऊन ते मुद्दा असा आहे की ते लोकांना आवडलं पाहिजे, लोकांचं त्याच्यातून मनोरंजन झालं पाहिजे. नुसतं मनोरंजन नाही तर त्यांचा दिल तक बात पोहोचणी चाहिए, आणि मग ते लोकसंगीताचं. खरं आहे, खरं आहे. आणि अजय अतुलचे सिनेमे लोकसंगीताला आपण वेगळी डूब दिली. वेगळा आहे. अजय अतुलचे जे सिनेमे आपण पाहतो बरोबर. ते सगळे लोकसंगीतातलीच गाण्यांची बात त्यातलीच आहे. गाणी. बरोबर आहे. आणि ते लोकांना भावतं. हो, नाही, लोकसंगीतामध्ये ती ताकद आहे की जे लोकांच्या मनापर्यंत जास्तीत जास्त लवकर पोहोचू शकेल. बरोबर. आणि लोकसंगीताचा उद्देश आहे
की ते जास्तीत जास्त लोकांच्या कानापर्यंत मनापर्यंत पोचल्यानंतर त्यातला जो कंटेंट आहे तो कसा त्यात पेरायचा, बरोबर. ही लोकसंगीताची खूबी आहे. खरं आहे. पण हे सगळं करत असताना जसं आपण चित्रपटांबद्दल बोलतोय तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा गणेश तू स्वतः गायलायस, मगाशी त्याचा उल्लेख तू केलास, पण शैतान या चित्रपटाने खऱ्या अर्थाने तुझी हिंदी चित्रपटामध्ये एंट्री झाली असं म्हणायला हरकत नाही. पण तिथेही आपला मूळ बाज जो आहे तो तू जपून ठेवलास. होय. त्याची कथा आम्हाला ऐकायची आहे. मुळामध्ये असं आहे की मला दुसऱ्याने लिहिलेलं गाणं गाता येत नाही. बरं. आणि मला रणजित बारोटांनी यांना विचारलं, तौफिक भाईंना, कि कोई बंदा है क्या, मैं मराठी जरा मैं सोच रहा हूँ, ये जो अनुराग कश्यप है उनको मराठी ही चाहिए. अच्छा. तो बोले है एक प्रोफेसर है, देखता हूँ. मग जाकी श्रॉफच्या घरी पार्टी होती. अच्छा. हां, मग मी तिथे मला बोलवलं त्या पार्टीला आणि तिथे रणजित बारोट आले होते. मग जाके दादा म्हणे भिडू गाव. मग मी गायलो, त्यांना ते क्लिक झालं. मला बोलवलं, निर्वाणा स्टुडिओ आहे मुंबई सेंट्रलला, तिथे मला त्यांनी बोलवलं. स्क्रीनवर स्क्रीन प्ले दाखवला मला की एक पोलीसवाला जो आहे तो पळतोय पुढे आणि काही लोक त्याच्या पाठीमागे पळतायत, असा तो सिनेमा होता. मी ते पाहिलं थोडा वेळ, म्हटलं याला कुठल्या अंगाने बसू. बोले बाल्या डांस का गाना है ना कोंकण का, उसमें बिठा सकते हैं. म्हटलं हां. मग ते लिहिलं मी, लिहिलं आणि तू स्वतःच लिहिलं? स्वतःच लिहिलं. बरं. आणि गायलं. हां, स्वतः लिहिलो, गायलो, एका टेकमध्ये ते गाणं fix क्या झालं. बात आहे. वा. भानगड अशी होते की हे काहीच नसते माझ्यासमोर गाताना, किंवा ट्रॅक सुद्धा देत नाहीत. बरोबर. एक क्लिक देतात आणि फक्त स्केल देतात मला, ओके. तुम्ही तुमचं गा, आम्ही त्याला बरोबर बसू. आणि नंतर रिदम भरतात. नंतर त्याला सगळं त्याच्यावर नंतर programming नंतर भरतात. करतात माझ्या गाण्यात. टिक 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 हां, टिक बस टिक 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 याच्यावरती टिक असतं. गायलं पाहिजे. गायलो मी, आपण गाऊयात ते. टाकुमाकुम 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 टाकुमाकुम. गोविंदा रे गोपाला, गोविंदा रे गोपाला. गोविंदा रे गोपाला, अरे अरे गोविंदा रे गोपाला. अन पिंड्याची हंडी फुटली रे, पिंड्या गेला रे गेला. पिंट्या गेला रे गेला. पिंट्या गेला रे गेला. अन गेला पिंड्या गेला ना. गेला गेला गेला. पिंट्या गेला रे. अरे धावत पळत गेला रे. अरे धावत पळत गेला रे. अरे गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा रे गो गो गो. हा. वा वा. म्हणजे खरंच आहे, हिंदी चित्रपटसृष्टी आपल्या गोविंदाने दणाणून सोडलीस तू, असं म्हणायला हरकत नाही. पण हेच आहे आपल्या भाषेचं वैशिष्ट्य, आपल्या संगीताचं वैशिष्ट्य. पण जेव्हा इतर संगीताचा प्रभाव येतो ना, तेव्हा मग त्यातनं फ्युजन बनतं. मला वाटतं अशोकजी तुम्ही अशा काही गाण्यांचं फ्युजनसुद्धा केलेलं आहे. अरे आमचं काय माहिती आहे ना, मी पिकनिकला मला उचलून न्यायचे सगळीकडे. पिकनिकला गेल्यानंतर मग कुठेही पिकनिक असली, कुठच्याही वर्गाची, शाळेपासून कॉलेजपर्यंत, की चला मग पिकनिकला धमाल करायची, काहीतरी विनोद सांगायचे, किस्से सांगायचे, मिमिक्री करायची, वेगवेगळी गाणी म्हणायची. मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी येत गेली, म्हणजे काहीतरी धमाल करूया जरा. मग ते म्हणजे आता मालवणी भाषा आणि पंजाबी भाषा बरं. यांचं फ्युजन, अरे बापरे. मालवणी भाषा आणि गरबा यांचं फ्युजन, किंवा अशा अशा प्रकारचे फ्युजन्स काही करायचा. एखादं गाणं आणि त्याची कव्वाली करायची. बरं. हां, म्हणजे असं असं ते सगळ्या आयडिया काढून मग ते मी जरा घरी पेटीवर थोडा बसून मग जरा ते थोडंसं करून मग सगळं ते तयार करायचं, रेसिपी. तुम्ही मला एकदम जुन्या आठवणी काढून दिल्या आहेत, त्यामुळे मला फ्युजन आम्ही केलं होती, ते किती फ्युजन केली होती त्याची काय पत्ताच नाही. पण काही फ्युजन मी रेकॉर्डसुद्धा केले होते, म्हणजे बाकायदा त्या कॅसेटमध्ये आलेले आहेत. त्यातलं एक 2-3 तुला ऐकवतो. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला. हे मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुनी
मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. उडे जब जब जुल्फे तेरी, ओ उडे जब जब जुल्फे तेरी, ओ उडे जब जब जुल्फे तेरी, ओ उडे जब जब जुल्फे तेरी. कंवारियों का दिल मचले, कंवारियों का दिल मचले, जिंद मेरी ये पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. किल्ला दिसे मनोहर, लाटा येती भयंकर. किल्ला दिसे मनोहर, लाटा येती भयंकर. लाटेवरी लाटा आली जीव मला घाबरला, लाटेवरी लाटा आली जीव मला घाबरला. घाबरला टरकला, घाबरला टरकला, घाबरला टरकला, घाबरला टरकला. पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. तुम्हाला भांगडा आहे तो आम्हाला बात. मालू डान्स आहे. खूप सुंदर. असंच आणखी एक उदाहरण. नाही त्यावेळी काय झालं, विनस कंपनीने आमची कॅसेट काढली आणि ती मंगलगाणी दंगलगाणी कार्यक्रमाची. बरोबर. नंतर तो म्हणाला की अरे कुछ ढासू गाणे बनाव, एकाच कॅसेट आपण दंगल गाणी की बनाएंगे, सिर्फ दंगल. ढासू म्हटलं तर मी त्याला घाबरत घाबरत त्याला म्हटलं की मी ऐसा ऐसा गाना है मैंने बनाया. अरे हे तो जबरदस्त आहे, इसको करो. अरे वा. आणि मग चंपक जैनचं मला आता खरं नाव घ्यायला पाहिजे की त्याच्यामुळे मी गाणी रेकॉर्ड करू शकलो. त्याच वेळेला ती गाणी थोडीशी रफ होती, ती पॉलिश करू शकलो आणि मग त्याच्यातून त्यावेळेला गरबा जो आहे ना तो फार फेमस होतो. म्हणजे गरब्याला टाटीट टाराटीट टाटीट कुठचंही गाणं वाजव, आता त्याच्यामध्ये कुठचंही गाणं तू बसू शकतो. जून हासणे अरे बापरे. हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे महान. कुठचंही गाणं सांग तुम्हाला, तुला कुठचं आवडतं सांग. बापरे. सांग. एक लाजरान साजरा. हा वन एक टाटे टाराटी. एक लाजरा साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग, आजा मदन हसतोय कसा की जीव माझा फुलला ग. या एकांताचा खरा इशारा कळला ग, लाज आडवी येते मला की जीव माझा फुलला ग. कुठचंही गाणं मला सांग, तू अभंग सांग. मी तो गरब्यामध्ये बसवत असे तर अच्छा आहे जरा इसमें कोई गाणं बनाव. तर मग मी विचार केला की मालवणी गरब्यात बसवूया. गोष्टी गाण्यांच्या. आता ते गुजरातीमध्ये कसं जो डायरो असतो एक ते असतं एक आणि एक गरबा असतो. मग ते असं मी मालवणीमध्ये ते गाणं तयार केलं. हे पोरी पोरी जरा थांब, तुझं नाव सांग गाव सांग राहतच खाई सांग. पोरी जरा थांब, पोरी जरा थांब, पोरी जरा थांब. चढवी तुझो घागरो फुलाचो, चढवी तुझो घागरो फुलाचो. घागऱ्यावरी पलको घातलो रेशमी नक्षीचो, घागऱ्यावरी पलको घातलो रेशमी नक्षीचो. चढवी तुझो घागरो फुलाचो, चढवी तुझो घागरो फुलाचो.
रेशमी नक्षी तो मुलगी तुझं वागरो फुलाचो हे पोरी माझो जीव तुझ्यावर चढल्यात तुझ्या बापाक सांग तुझ्या हौशीक सांग त्यांचा काय ती इच्छा पूर्ण कर मी तुझ्या वागणा लग्न जमवतोय हे पोरी वा 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 म्हणजे मालवणी आणि गुजराती हे कॉम्बिनेशन फारच भन्नाट होतं. पण आम्ही असं ऐकलंय की मंगेश पाडगावकरांची कविता लाजून हसणे हसून ते पाहणे इतकी सुंदर म्हणजे ते भावगीत पण त्याची चक्क तुम्ही कव्वाली केली आहे असं आम्ही ऐकलंय. हा म्हणजे काय झालं ते हे सगळं हा. हे टाइमपाससाठी सुरुवात केलेलं आहे. मग ते नंतर काय झालं की त्याला प्लॅटफॉर्म मिळाला कॅसेटचा. मग ते बरोबर. कॅसेटमध्ये करूया. हा. मग त्याला चांगले मला आवर्जून ह्या गाण्याच्या अगोदर मला आप्पा वडावकर त्याच्यानंतर त्यांचं नाव मुश्ताक भाई होतं ज्यांनी बेंजो वाजवला आणि माधव पवार ज्यांनी याच्यात तबला वाजवला त्यांची नावं आवर्जून घेतली वा, पाहिजेत. वा. महेश खानोलकरचं नाव घेतलं पाहिजे. त्यांनी त्याच्यामध्ये मला खूप चांगला म्हणजे सपोर्ट केला आणि त्याच्यातून ही कव्वाली मग प्युरिफाईड झाली. म्हणजे आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला घेत होतो ती पण प्युरिफाईड झाली. प्युरिफाईड म्हणजे त्यात कव्वालीचे सगळे प्रकार आले ते असं आहे गाणं. बरोबर बरोबर. पण ते बेंजोचं म्युझिक सुद्धा तुम्ही तोंडाने वाजवून नाही त्यांना ते दाखवलं होतं? मी माझी गाणी करताना मी माझं मधलं म्युझिक पण मी तोंडाने आधी वाजवतो. मग त्या पद्धतीने ते आप्पाल वडावकर लगेच ते लिहून काढतो आणि त्याच्यात काय ते जरा कसं थोडंसं आम्हाला एक उदाहरण पण आम्हाला- आता ते कसं आहे त्याचा बाज बरोबर. ते तसे कसं आहे मी रंगारी चाळीमध्ये समोर ज्या कव्वाल्या व्हायच्या ना मशिदीच्या समोर त्या मी कव्वाल्या प्रत्यक्ष लाईव्ह बघितलेल्या आहेत आणि त्याच्यातला रस त्याच्यातला आता आमचे नारायण साळुंके हे माझ्याबरोबर गेली 40 वर्ष आहेत. अमित गोठिवरेकर आहे गेली 25 वर्ष. ह्या मंडळींना हे बायाचं वजन हो हा फार महत्त्वाचा भाग आहे कव्वालीमध्ये. खरं ढोलकच्या बायाचं वजन जे आहे ना ते फार महत्त्वाचं आहे आणि ते ज्या वेळेला येतं तो बेंजो येतो त्याच वेळी त्याला न्याय मिळू शकतो. म्हणून ह्या कलाकारांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तेव्हा मी लाजुना हसणेमध्ये कव्वाली सापडणं हा एक नाही वेगळाच ते विषय. काय ते अहो डोक्यात भरपूर गोष्टी आहेत अजून. हे ऐकवतो तुम्हाला. Yes. लाजून हसणे हसून ते पाहणे लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हसणे अन हसून ते पहाणे लाजून हसणे अन हसून ते पहाणे मी ओळखून आहे मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे येते म्हणजे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे
दीवाने आम्ही इथे दिवाने सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे लाजून हसणे अन हसून ते पहाणे मी ओळखून आहे 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 मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे सारे तुझे बहाणे लाजून हसणे अन हसून ते बहाणे लाजून हसणे अन हसून ते बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. वा 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 वा. मग पाडगावकरांनी बहाणे ओळखले की नाही तुमचे? मी खरं म्हणजे अतिशय भाग्याची गोष्ट हा. की या गाण्याचे संगीतकार जे श्रीनिवास खळे माझे खास मित्र होते, खूप जवळचे मित्र होते. मला नेहमी त्यांच्या रेकॉर्डिंगच्या वगैरे कथा हे रेकॉर्डिंग झालं तर मी त्यांना सांगितलं की ते तुमच्या गाण्याची मी कव्वाली केली आहे म्हणून. तर त्यांनी ऐकली आणि मला म्हणाले की वा 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 चांगलं आहे. पण मला एकच शंका वाटते पाडगावकरांना काय वाटेल. अच्छा, असं बरं खळे का? काका म्हणाले. तर मी म्हटलं तुम्ही पाडगावकरांना ऐकवा. नको नको बाबा पाडगावकरांना जर हे आवडलं तर माझं वाईट म्हणतील आई ग. आणि तुमचा म्हणजे अशी गंमत आमची गंमत. चालली होती. बरं. आणि एक दिवस पाडगावकरांचा माझा तसा परिचय नव्हता. मी जिप्सी हॉटेलमध्ये गेलो आणि मोहन वाघ आणि पाडगावकर बाहेर आले आणि मोहन वाघांनी माझी ओळख करून दिली. मोहन वाघ हे माझे अतिशय घनिष्ठ मित्र की हे अशोक हांडे. थांबा थांबा तुम्हीच का ते अशोक हांडे. माझ्या अंगाला कापरं भरलं. आता हे काहीतरी बोलणार आपल्याला. मी तेच म्हटलं खळ्यांना. मी म्हटलं हे बघा माझ्या एका कवितेमध्ये 2-2 मीटर असतात. म्हणजे हे मोठं प्रशस्तीपत्रक आहे म्हणा किंवा त्यांचा मोठेपणा आहे. परंतु कसं आहे की संगीतकार जो असतो ना त्याला कशात काय मीटर सापडेल खरंय. आणि कशात कसं काय त्याचं त्यावेळी डोकं चालेल त्याच्यासाठी म्हणजे अनिल मोहिले मला नेहमी सांगायचे जरा तुमचं डोकं मला द्या म्हणून. म्हणजे असं मैत्री होती आमची आणि नेहमी त्या काही गोष्टी आम्ही पिक्चरमधल्या गाण्यांमध्ये वगैरे पटकन असं आपण सांगतो ना हे असं इथे नको घेऊया तिथे नको. त्यांच्यावर मी अनेक गाणी गायलो. तर ते हा जो मुद्दा आहे ना हा मला असं वाटतं की हा संस्कारांचा मुद्दा आहे. पुन्हा एकदा मी संस्कारांवरती का जातो कारण हे काय एका दिवसात येत नाही. खरंय. हे शिक्षण वेगळं आहे, ज्ञान वेगळं आहे, माहिती वेगळी आहे आणि संस्कार वेगळे आहे. बरोबर. आणि या सगळ्याचं सादरीकरण आणखीन वेगळं. हां परत त्याचं अप्लाइड आर्ट्स ज्याला म्हणतो आपण फाईन आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट्स. अप्लाइड आर्ट्स महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की संगीतकार असो किंवा आमच्या कलाकारांना एक वेगळा आत्मविश्वास त्यासाठी पाहिजे. तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी कोण मोठा आहे बघण्यापेक्षा त्याच्यासाठी मनन चिंतन अभ्यास हे सगळं करणं अतिशय आवश्यक आहे आणि लोककलाकाराला तर निश्चित आवश्यक आहे. आणि गणेश इतके दिवस तेच करतो आहे आणि तेच इतर विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवतोय जीवनाच्या. म्हणूनच बाजीराव आला माझ्याकडे. खरंय. तेच मी आता म्हणणार होते की जीवनाच्या खडतर प्रवासातनं बाहेर पडून एका अशा ठिकाणाहून आज तू अशा ठिकाणी पोहोचलायस की जिथे प्राध्यापक म्हणून तुला ओळखलं जातं, डॉक्टरेट मिळवलेली आहेस. म्हणजे इतकं शिक्षण सुद्धा खडतर असूनही बाजीराव मस्तानी सारखा बिग बजेट सिनेमा, हिंदी फिल्म आणि त्यामध्ये श्रेया घोषाल बरोबर गाणं, हा खरंच एक सर्वोच्च बिंदू आहे. अर्थात त्यापुढेही जायचंय आपल्याला. नक्कीच तुझी वाटचाल पुढची असेल. गोष्टी गाण्यांच्या. बाजीराव मस्तानी कशी आली तुझ्याकडे? माझं डिपार्टमेंट होतं चर्चगेट बी रोडला आणि तेव्हा लँडलाईन होते. हां. तर बन्साळी प्रोडक्शनमधून फोन आला कि वो चंदन सर है क्या, उनसे हमें बात करना है. अच्छा. तो त्या माझ्या शिपायाने उचलला. बोले ठीक है बोला तो आप कौन बात कर रहे थे. मैं संजय लीला बन्साळी बात कर रहा हूँ. मी लेक्चर घेत होतो. तर तो आला शिपाई म्हणे कोणीतरी संजय लीला बन्साळी आहेत आणि त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं कोणीतरी नाही आहे. मी गेलो. बोले कल आप एक काम कीजिए, आप जुहू में आ जाइए, आपके साथ. पण त्यांची आधी ओळख झाली होती. अच्छा. हां
बरं. तिकडे सुद्धा मी असं वाया गेलो. बरं. त्यांनी 100 लोककलावंतांना बोलून त्यांच्याकडून गाऊन घेतलं होतं. आणि 100वा तू होता. 100वा मी होतो. वा. आणि माझं तिथे नाव सुचवलं होतं तर नरेंद्र बेडेकर आहेत ठाण्याचे हो. निवेदक. हो. त्यांनी माझं नाव त्यांना सुचवलं वा. कारण ते शिवधनुष्य करत होते बरं. आणि त्यांचे काही हिस्टॉरिकल सिनेमे NDTV मध्ये शूट होत होते वा, म्हणून त्यांची तिथे ओळख झाली. आणि मग मला बोलवलं. आयुष्यामध्ये माझी जी प्रगती झाली दादा, एक प्रामाणिकपणा आणि दुसरी वेळ. हम्म. वेळ जर तुम्ही पाळली कारण ती परत येत नाही, खरं आहे. त्यामुळे वेळेवर माणसाने कुठलीही गोष्ट वेळेवर करणे, खाणं पिणं राहणं लेणं नेसणं सगळं, पण ते वेळेत झालं पाहिजे. आणि तुम्ही तुमच्या जी काही तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे, काम करताय ते 100% केलं ती जबाबदारीशी प्रामाणिक राहायला पाहिजे. बरोबर. मला त्यांनी 10 वाजता बोलवलं होतं. मी उत्साहाच्या भरात 9 वाजताच गेलो. आता गेल्याच्या नंतर मला सिक्युरिटी आतमध्ये जाऊन देणार. बरं. अरे म्हटलं मेरे को बुलाया, तुमको काय का बुलाया म्हणजे आता तरी थोडासा बरा दिसतो मी. तेव्हा अगदीच हातापायाच्या काड्या होत्या. आताही आहेत पण आता थोडंसं मलाच वाटतं मी सुधारलो. 10 वाजले. वरून मेसेज आला हा. की कोई बंदा आया होगा तो उनको ऊपर भेजिए. गेलो. हम्म. बरेच दिवस आम्ही म्युझिकवर काम केलं. मला त्यांनी विचारलं आपको क्या आता है, तर म्हटलं मी फोकमधले सगळे प्रकार गातो, बरोबर. मला सगळ्या झिली माहिती आहेत. बोले सुनाव. मग मी त्यांना एक गोंधळ ऐकवला. हम्म. गोंधळ ऐकल्याच्या नंतर त्याच्यातून एक दुसरं गाणं निघालं त्यांचं. हा. ते आहे ना मल्हारी, बरं बरं बरं. ते गाणं त्यातून निघालं. अच्छा. आणि मग ते त्यांचं समाधान होत नव्हतं. अच्छा. मग तुम्ही बसलात अशी दीपिका पदुकोण बसलेली, बरं. असा रणवीर सिंग, हम्म. त्याच्यानंतर सोनाक्षी सिन्हा, बरीच ते होते ॲक्टर. आणि मला म्हणे चंदनजी, हम्म. त्या माणसाला कान खूप चांगला आहे, समज आहे लोकसंगीताची. हम्म. बोले दीपिका कैसी दिखती है आपको? बोला अच्छी अच्छा. दिखती है. हा. अरे बोले अच्छी तो दिखती है, उस पे लिखो. अरे बापरे. हाँ उस पे लिखो और हाँ. मुझे सुनाओ. हा. मग तिथल्या तिथे त्यांनी मला सांगितलं ही कशी असणार आहे, हा. किती याच्यामधून कॅमेरामधून हिची हा. एंट्री असणार आहे, म्हणजे फ्रेम कशा लागणार आहेत, बरोबर. हे सगळं समजून सांगितलं. मी लिहिलं तिथे ते. हम्म. हम्म. आता ती तमाशातली टाकणी, हां हा. आमचे तमाशात ज्या टाकण्या गायल्या जातात, बरोबर. की कुठला सीन पुढे घडणार असेल तर त्याच्या अगोदर 4 ओळीचे हे शिलकार म्हणतो आपण त्याला, टाकण्या म्हणतो. मग तो शिलकार मी लिहिला बरं. आणि गायला. त्यांना खूप चांगला वाटला तो. बोली यस इसको रेकॉर्ड कर लेते हैं. हम्म. आणि रेकॉर्ड केलं. क्या बात आहे. वा. ऐकूया. एक नभतुनी आली अप्सरा, हे नभतुनी आली अप्सरा, अशी सुंदरा साज सजवून, धिंग टाक धिंग धिंग टाक. आली 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 ग आली 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 ग आली. केसामधी माळला गजरा, लोकांच्या नजरा खिळल्या तिच्यावर. आली 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 ग आली 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 ग आली. दुनियाची प्यारी तू, आगनारी हरणी ग, आगनारी सुंदरा. आली 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 ग आली, महाराणी ग आली, जिजीर जिजीर जी. हां दीवानी मैं दीवानी हो गई. ऍक्च्युली हे जे पुढचं गाणं आहे ते श्रेयाने गायलंय बरोबर. आणि त्याला सिद्धार्थ गरिमाने लिहिलंय. हा. हो, वा. पहिलं आपण लिहिलं, आपलं आपण गायलं, पण मी त्यांना विनंती केली होती हा. की म्हटलं मराठीची मोडतोड करू नका, बरोबर. त्याचा अर्थ बदलून जाईल. हम्म. तुम्ही आहे तसंच चांगला ठेवा आणि तुमचं पुढचं गाणं तुम्ही तसं करा. वा. एक दुसरं सुद्धा गाणं आलं, हा. ती पण अशी झील होती, बरं. परंतु काही कारणामुळे ते सिनेमाच्या रजत पटावरती आलं नाही, आलं नाही. पण ते ऑडिओमध्ये वाचताय. वा वा वा. हां. क्या बात म्हणजे आहे. ही बहुत कथा ऐकल्यानंतर खरंच आहे की इतक्या मोठ्या बिग बजेट आणि मोठ्या कॅनव्हासवर आम्हाला तुला पाहता आलं आणि तू गायलंस, त्याची ही गोष्ट आम्हाला कळल्यानंतर आता ते गाणं पुन्हा एकदा आम्हाला बघायला ऐकायला नक्की आवडेल. निश्चित. पण हा सगळा प्रवास असतो ना, या सगळ्या प्रवासामध्ये किती गोष्टी घडत असतात. म्हणजे जसं गणेशच्या बाबतीत त्याने सगळ्या ह्या टप्प्यांवरच्या गोष्टी सांगितल्या, तसा एक टप्पा आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना एक टप्पा तुमच्या बाबतीतला की खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले.
म्हणजे मग मंगलगाणी दंगलगाणी असेल, माणिक मोती असेल, अत्रे अत्रे सर्वत्रे असेल, म्हणजे अनेक प्रकारच्या संकल्पना आणि अनेक कार्यक्रम. तर या सगळ्या कार्यक्रमांचं सार असं जर म्हटलं तर काय सांगता येईल? नाही, असं प्रत्येक कार्यक्रमाचा व्हॅल्यू वेगळी आहे. त्याच्या विषय वेगळा मागची आहे. तळमळ वेगळी आहे, त्याच्या मागचा विषय वेगळा आहे. म्हणजे मंगलगाणी दंगलगाणी मी कॉलेजमध्ये असताना लिहिलं, पसायदान ते कसायदान. आम्ही आदिवासी भागात काम करायला जायचो, तिथे मगाशी तुम्हाला गाणं ऐकवलं, बरोबर. मग ते इथे मुंबईत दाखवावं असं आम्हाला वाटलं. मग त्याच्याबरोबर आमची काही फोक गाणी, असं मग ते फोक गाणी बसवताना पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरांचं पसायदान, ते आता पु ल देशपांड्यांनी 3 पायस तमाशामध्ये आता पैशात मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, कसाई दान हे, मद्यप्या हाती मद्य राहो, जुगारी जिंको तर सगळे डावो, तात्पर्य जो जे वांछिल तो ते लावो. इथपर्यंत महाराष्ट्र आला. एक अशी 2 टोकं मिळाली, मग तो मंगलगाणी दंगलगाणी हा कार्यक्रम झाला. पण त्याच्यामध्ये आम्ही कविता किंवा साधारण गाणी त्याच्यामधली जी सिलेक्ट केली, शुभ मंगल चरणी गण नाचला, शुभ मंगल पठ्ठे बापूराव काय चीज होती बघा. साऱ्या अंगान रस हा जीवला, साऱ्या अंगान रस हा जीवला, 36 रागिण्या बसल्या उशाला, 36 रागिण्या बसल्या उशाला, छंद साऱ्या ताला सुरा, वर वर खरखर जमवा चुला, छंद साऱ्या ताला सुरा हे, सगळा ओ चिवला उल्हास आगळा, उगळा निगळा मनो येगळा, तो चला शुभ मंगल चरणी गण नाचला शुभ. म्हणजे आता तुम्ही जे काय म्हणता रॅप बीप, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही का? नक्कीच, त्याच्यापेक्षा पलीकडे हे सगळं आहे. आबा बाबा बाईला मोठी घेतलं मुसळ लागली पाठी. म्हणजे हे जे बरं ह्या तुमच्या आता तुम्ही जे काही रॅप बीप ऐकता त्याच्यातलं काय कोणाचं काय कळत नाही, काय बोलतायत ते आणि काय करतायत ते. परंतु याच्यातून लोकांपर्यंत हे मग मंगलगाणीमध्ये आम्ही अशा प्रकारची गाणी घेतली. आता फोकची जादू कशी आहे बघा. चलत मुसाफिर घे. चलत मुसाफिर मोहलिया रे बिगड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिया रे बिगड़े वाली मुनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया, उड़ उड़ बैठी हलवैया दो कनिया, आहे बर्फी के सब रस ले लिया रे बिगड़े वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिया रे. असं ते आता भाग्याची गोष्ट अशी की 2007 साली 2005चा लता मंगेशकर पुरस्कार स्नेहल भाटकरांना मिळाला, 2006चा जयमाला शिलेदारांना मिळाला आणि 2007चा मन्ना डेंना मिळाला. आणि त्या दिल्लीला कार्यक्रम आणि त्या तिघांवरती कार्यक्रम बसवण्याचं मला भाग्य लाभलं. वा. आणि त्याच्यात मी हे गाणं म्हटलं. मन्नाडे समोर बसलेले होते. अरे वा. आणि मन्नाडेंनी येऊन माझी पाठ थोपटली की तुमने हाफ स्केल ज़्यादा लिया लेकिन बहुत अच्छा लगा. म्हणजे मला असं भाग्याच्या गोष्टी आहेत या. आता ते कसं आहे माहिती आहे ना, आपण लहान मुलांचं कौतुक करतो ना, अरे वा वा तू मोठा होणार, तू मोठा होणार. नंतर आपल्याला कळतं की तू मोठा होणार म्हटलं म्हणजे त्यावेळी मोठा नव्हतो मी. तसं पण केलं असेल. पण मला असं वाटतं की मग ते त्याच्यामध्ये मग तसं मला हिंदी फिल्मी संगीत पाठच होतं, पण त्यानिमित्ताने अभ्यास केला. म्हणून फिल्मी संगीतमध्ये काय आहे की फिल्मी संगीत जर नसतं तर बंगालचं संगीत महाराष्ट्रात आलं नसतं, महाराष्ट्राचं संगीत पंजाबमध्ये गेलं नसतं. म्हणजे ते काय नॅशनल इंटिग्रेशन खरं म्हणजे फिल्मी संगीतला म्हटलं पाहिजे असं मी त्यात म्हणतो. त्यात कव्वाली आम्ही घेतली, ना तो कारवां की तलाश है, म्हणजे अशा सगळ्या प्रकारचं ते. आणि ते इतका सुपरहिट गेला कार्यक्रम. मग तो कार्यक्रम झाल्यावर आम्हाला गाणे सुहाने दुसरा केला की ते म्हणायचे अरे गए साल आपका प्रोग्राम रखा था अभी भी है. मग गाणे सुहाने केला. मला वाटतं तुमच्या प्रत्येक कार्यक्रमावर जर एक एक कार्यक्रम केला तरी आपल्याला एक तास जाईल. हो तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. लता मात्र मला आवर्जून सांगावं असं वाटतं की लता मंगेशकरांना 75 वर्ष सुरू झाली त्यावेळी कुठेतरी एका चॅनलवरती
फार वाईट कार्यक्रम केला. वाईट म्हणजे त्या लता मंगेशकरांची रिमिक्स गाणी गायली अच्छा बरं आणि त्याच्यावर उत्तर म्हणून मी अमृतलता तयार केला. बरं हां वा असं आहे. म्हणजे आत्र्यांवरती कार्यक्रम केला, हो. यशवंतराव चव्हाणांवर कार्यक्रम. ही सगळी मंडळी पूर्वी अशी माणसं होती हे पुढच्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून ते केलं. अगदी माझ्या खरं. कार्यक्रमाच्या संकल्पनेमागे हेच आहे की जे मजसी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ. वा 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 अनेक गाणी, अनेक संकल्पना, अनेक विषय आणि अनेक कार्यक्रमातनं तुम्ही ते मांडलेत. पण मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाची सांगता करताना एक फरमाईश आपल्याकडे आलेली आहे. तर मला असं वाटतं प्रत्यक्ष कार्यक्रमात जशी फरमाईश येते ना तशी ही फरमाईश आपण पूर्ण करावी आणि कार्यक्रमाची सांगता करावी. ते म्हणजे सायनाया. अरे बापरे. सायनायाची गंमत म्हणजे मी हे 89 साली लिहिलं आहे. बरं. 89 साली रेकॉर्ड झालं ते. त्यावेळेपासून मी ते मंगलगाणी कार्यक्रमात घेतो. आजपर्यंत एकही असा कार्यक्रम गेला नाही की सायनायाला वंसमर मिळाला नाही. बरोबर. याचं मला वाईट वाटतंय. वाईट वाटतं. कारण सायनायामध्ये मी जी परिस्थिती 89 साली सांगितली ती आज सुद्धा मुंबईत तशीच आहे. ओ ती बदलली नाही. आम्ही म्हणतो की आमच्या लोकसंगीतातून, लोकसंगीत म्हणजे काय, आता ढकढक ढटक ढकढक ढटक ढकढक ढटक त्याच्यावरती एक गाणं तयार होऊ शकतं. म्हणजे जो काय त्या असं म्हणतातला रिदम असतो, जो काय ताल असतो, त्या तालावरती जसं मोठेचं गाणं त्या चाकाच्या कुईवरती होतं तसं ते सायनाय हे गाणं हे सुद्धा लोकसंगीत म्हणजे त्याच्यात लोकसंगीतावरती आहे. कारण ती व्यथा मांडलेली आहे आणि ती व्यथा आजही दूर झाली नाही. ही माझी व्यथा आहे. तरीसुद्धा हे गाणं जिथे जिथे मी जाईल तिथे मला घ्यावंच लागतं. बरोबर. कारण ते तुमच्या व्यथेशी खरंय. एकरूप झालेलं आहे. खरंय. म्हणून सायनाय आणि लोकजीवनाशी कनेक्टेड झालेली हो, अशी ही गोष्ट तुमची आहे. व्यथा आहे ती. व्यथा आहे ती. आणि मला असं वाटतं की लोककला ही लोकजीवनाशी समरस झालेली असते आणि म्हणून या सगळ्या गाण्यांमधनं, या दोघांनीही सादर केलेल्या गाण्यांमधनं हे सातत्याने आपल्याला जाणवतंय. त्यामुळे आजची मैफिल इथेच थांबूया. पण तुमच्याशी गप्पा मारत असताना लोकसंगीत आणखीन पुढे जाईल याची आशा, इच्छा ही मात्र नक्की आमच्या मनात आहे. गणेश, तुझ्या बाबतीतही आणखीन खूप संधी तुला मिळत राहो आणि अशोकजी तुमचे अनेक कार्यक्रम असेच आणखीन पुढे होत राहोत अशी सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद देते रसिकांना की खूप उदंड तुम्ही प्रतिसाद देताय या संपूर्ण कार्यक्रमाला. अशाच काही कलावंतांसह पुढच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत. पण आत्ता मात्र सायनाया या गाण्याने आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. 1 2 3 4. पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. पंखा फेल हवा गुल गाडीत तरी चौथ्या सीट साठी चाले मारामारी. लॉटरी वाले, दाणे वाले, भजन मंडळी, तिकीट पास तपासीत टीसी आया. सायनाया सायनाया दादर माटुंगा सायनाया कुर्ला घाटकोपर और मुलुंड के बाद खाना कलवा मुमरा देवा कल्याणाया. सायनाया सायनाया. चाळी मागे लेडीज डब्बा व्हिडिओ परी लागे रेख चाले तेथे वासुगिरी. चाळी मागे लेडीज डब्बा व्हिडिओ परी लागे रेख चाले तेथे वासुगिरी. तरुण तुर्क पुढे अर्क सारे जमती